सुजय विखे पाटलांनी शिर्डीतील प्रसादालयाबाबत केलेलं वादग्रस्त विधान सध्या चर्चेत। यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण, कुणाचा अपमान करण्याचा सुजय विखेंचा हेतू नव्हता, विखे पाटलांचं स्पष्टीकरण। अमरावतीमध्ये 24 तबला वादकांची झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली। या अद्वितीय आयोजनासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णींचा पुढाकार। मीनाताई ठाकरेंच्या जयंती शिवाजी पार्कच्या मीनाताई ठाकरेंच्या स्मारकाच्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी अभिवादन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 फेब्रुवारीला जाणार फ्रान्सच्या दौऱ्यावर। नौदलासाठी राफेल विमानं आणि पाणबुड्यांची होणार खरेदी। भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान होणार शस्त्र करार। परदेशामध्ये लपलेल्या आरोपींवर कारवाईसाठी भारत पोल एजन्सी तयार करण्यात येणार, तर केंद्रीय गृह विभागाने घेतला मोठा निर्णय। भारत पोल एजन्सीमध्ये सर्व राज्यांचे पोलीस प्रमुख आणि अप्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असेल। बीपीएससीच्या उमेदवारांसोबत प्रशांत किशोरांचं आंदोलन। गांधी मैदानातलं आंदोलन पोलिसांनी गुंडाळलं। पटनामध्ये 2 दिवसांपासून सुरू होतं आंदोलन, तर प्रशांत किशोर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणीमध्ये जैन समाजाच्या वतीनं महामस्ताभिषेक सोहळ्याचं आयोजन। सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित। बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी संभाजीराजे छत्रपती आक्रमक। आज सर्वपक्षीय शिष्टमंडळासह राज्यपालांची घेतली भेट। अंजली दमानियांची पोस्ट करत मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पोलिसांचे वाल्मिक कराडसोबतचे संबंध असल्याचं सांगत एसआयटी बरखास्त करण्याची मागणी, तर जिल्हाबाहेरच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवण्याची करण्यात आली पत्राद्वारे मागणी। अवादा कंपनी आणि वाल्मिक कराडचा बेकायदेशीर व्यवहार सरकारी बंगल्यामध्ये झाल्याचा सुरेश धस यांचा दावा। या दाव्याला धरून अंजली दमानिया यांनी ट्विट करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी। मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारणार, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया। गोव्यामध्ये फ्रान्सची अन्विक शस्त्रधारी चार्ल्स डी गोल युद्धनौका दाखल। भारतीय नौदलासोबत फ्रान्सचा युद्ध सराव। या युद्धनौकेवर राफेल विमान सुद्धा सज्ज। माडाच्या घरासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस। आज रात्री 12 वाजता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत संपणार, तर अर्जदारांना 7 जानेवारीपर्यंत अनामत रक्कम भरता येणार। पत्नीचं शरीर, गोपनीयता आणि अधिकार तिचे स्वतःचे आहेत, पतीच्या मालकीचे नाहीत। अलाहाबाद हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी। सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोंदणी अभियान संपन्न। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका। गेल्या 4 वर्षापासून रखडल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। एखाद्या मुलीचा एकदाच पाठलाग करणं हा पोक्सो अंतर्गत गुन्हा मानता येत नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची टिप्पणी। कोल्हापूरमध्ये आजपासून 3 दिवस पाण्याचा ठणठणाट। देखभाल दुरुस्तीची कामाने काळंबावाडी पाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी महत्त्वाचा निर्णय। जळगावमध्ये महापालिकेच्या वतीने सागर पार्क क्रीडांगणावर खानदेश महोत्सवाचं आयोजन। महोत्सवाच्या माध्यमातून खानदेशातील विविध संस्कृतीचं दर्शन। महोत्सवात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी। दक्षिण भारतातील सर्वात मोठी खंडोबाची यात्रा सुरू। यात्रेतील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे माळेगाव यात्रेतील कुस्त्यांचा दंगली थरार पाहण्यासाठी हजारोंची गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।